प्रामाणिक मुंगूस. एका छोट्याशा गावात एक शेतकरी आपल्या बायको आणि छोट्या बाळाबरोबर राहत होता. तिघेही एकत्र अगदी मजेत राहत होते. एके दिवशी शेतात काम करत असताना शेतकऱ्याला मुंगुसाचा एक पिल्लू सापडला. त्या पिल्लाला घरी घेऊन जाण्याचा त्याने निश्चय केला. एका कापडाच्या तुकड्यात गुंडाळून त्याने त्याला घरी नेले. घरी पोहोचल्यानंतर त्याने ते आपल्या बायकोला सांभाळायला सोपले. हे बघ, मी हे काय काढले आहे, तो म्हणाला. मोठा झाल्यावर हा मुंगूस आपल्या बाळाचा लाडका पाळीव मित्र बनेल. मुंगूस खूपच प्रामाणिक होता. दिवसभर तो बाळाच्या पाळण्या शेजारी बसून राहायचा. पण शेतकऱ्याची बायको कधी त्याचा विश्वास करत नव्हती. ती नेहमी म्हणत राहायची, कधीतरी हा प्राणी माझ्या बाळाला हानी करेल. शेतकरी तिच्या या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचा नाही. एके दिवशी शेतकऱ्याची बायको बाजारात जात होती. ती त्याला म्हणाली, आपल्या बाळावर लक्ष ठेवा, मला येताना उशीर होईल. मला बाळाला एकटा मुंगुसाकडे सोडायचा नाही. शेतकऱ्याने बाळावर लक्ष ठेवण्यासाठी होकार दिला. थोड्याच वेळानंतर शेतकऱ्याचा एक मित्र आला आणि त्याला आग्रह करून स्वतःबरोबर फिरायला घेऊन गेला. दुसरे काही काम नसल्याने शेतकरीही त्याच्याबरोबर गेला. तो निघाल्यानंतर थोड्याच वेळात त्याची बायको घरी आली. तो मुंगुसाचा पिल्लू तिला भेटण्यास पळत गेला. तिने त्याचे तोंड रक्ताने रंगलेले पाहिले. अरे, हे तू काय केलेस? ती ओरडली. तू माझ्या बाळाला मारून टाकलेस? असे म्हणून तिने हातात असलेली पिशवी अगदी जोरात त्याच्या डोक्यावर आपटली. मुंगूस किंचाळून मरण पावला. शेतकऱ्याची बायको आपल्या बाळाला बघण्यासाठी पळत आत गेली. बाळाला पाळण्यात शांतपणे झोपलेला पाहून ती गोंधळली. नंतर तिला एक मेलेला मोठा साप दिसला, ज्याच्या अवतीभोवती रक्त साचलेले होते. मुंगुसाने घरात घुसलेल्या सापाला मारून टाकले होते. त्यामुळेच त्याचे तोंड रक्ताने रंगलेले होते. शेतकऱ्याची बायको पळत बाहेर आली. तू काळ्या सापाला वध करून माझ्या बाळाला वाचवलेस. मरण पावलेल्या मुंगुसाकडे बघून ती रडता रडता म्हणू लागली. तिला खूपच पश्चाताप झाला. कितीही केले तरी आता ती त्याला परत जिवंत करू शकणार नव्हती. जेव्हा शेतकरी घरी आला तेव्हा तो फार नाराज झाला. तो म्हणाला, तू एवढा उतावळेपणा का केलीस? असले काम करण्याआधी तू बघण्याचा विचार केली असतीस तर आपला लाडका मंगूस आपल्या बरोबरच असता.